आणखी काय आवडतं? हॅलो व्हीवर्स, कसे आहात सर्व? तर आज आहे अर्णवची मॅच म्हणजेच कराटेची चॅम्पियनशिप आणि हे त्याचं आहे कार्ड तो जे की दाखवतो आहे सर्वांना. तर आम्ही निघालो आहे त्याच्यात जिथे त्याची एक्झाम होणार आहे चॅम्पियनशिपची, तिथेच आम्ही जायला निघालो आहे. सोबतच त्याचा मित्र आहे पार्थ, तो आमच्या सोबत येतो आहे. नंतर त्याला घ्यायला त्याची मम्मी येईल कारण तो सिनियर आहे अर्णवपेक्षा. त्याची मॅच थोडी उशिराने होईल. काऊ गेली काऊ आता. मी कॅमेराने शूटिंग करते हे पाहून जियांश कॅमेरा मागायला लागला आणि त्यांचा मोबाईल सुद्धा मागायला लागला. तर त्याचं मन डायव्हर्ट करण्यासाठी मी त्याला वेगवेगळे क्वेश्चन विचारत होते. ओय ऍपल, असं ज्यूस पित असतात? आणि लड्डू कसं खातात? लड्डू मग नूडल्स 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 दुकानमध्ये लड्डू नूडल्स. हे ज्यूस सांग ना, तुला काय आवडतं? अजून आणखी काय आवडतं? आणखी काय आवडतं? आणखी काय आवडतं तुला? पॉपकॉर्न. आणखी चिप्स, फ्रूट, बनाना बनाना फ्रूट बनाना. गुगल मॅप सारखं वेळात काढत होतं. शेवटी आम्हाला लोकांना विचारूनच त्या हॉलपर्यंत जावं लागलं. ऑरेंज ज्यूस आवडतो? ऑरेंज ज्यूस. अजून हां घेऊ. अजून पोळी पोळी भाजी. कोणती भाजी आवडते? पनीर. आणखी मशरूम मशरूम. आणखी ऑरेंज सिटी फर्निचर मार्ट. जियांशला त्याच्या पप्पांच्या मोबाईलमध्ये गाणे लावायचे होते म्हणून तो सारखा हट्ट करत होता मोबाईलसाठी. शोधत फायनली पोहोचलो आणि जाऊन पाहतो तर बापरे, एवढं मॅनेजमेंट खराब होतं त्यांचं. अख्खी लाईट जात होती आणि जे पाहुणे मंडळी होती ती सुद्धा उशिरा आले आणि जसे ते उशिरा आले लगेच एक कार्यक्रम आटपून म्हणजेच सुरुवातीच्या बॅचला लगेच मेडल्स देऊन लगेच ते निघून पण गेले. पण बाकीच्यांचं काय? कोणीतरी मोठे पोलीस अधीक्षक होते आणि काही राजकारणी असे ते VIP पर्सन्स होते. आणि इथे 2 मॅट आहेत जे की एका मॅटवर मुलींची मॅच सुरू झाली आणि दुसऱ्या मॅटवर मुलांची मॅच सुरू झाली. तर अशा लहान लहान मुलींची जेव्हा मॅच सुरू झाली त्या एकदम हळूहळू अशा पंच मारत होते, इतक्या क्यूट दिसत होत्या, सारखे त्यांना बघत राहा वाटत होतं. आणि इथे डिसिप्लिन लावता सर्व ऑर्गनायझर्सच्या नाकी नऊ आले कारण मुलं ऐकायलाच तयार नाही. कराटेवाल्यांना शक्यतो डिसिप्लिन ही खूप मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट असते, पण इथे ती काही दिसलेली नाही. आणि फर्स्ट मॅच मुलींची सुरू झाली, लहान मुलींची. एक तिथे साऊथ इंडियन मुलगी होती, तिच्या आईने तिच्या आयब्रोज आजळणे बनवून दिलेले होते. खूप क्यूट अशी होती आणि खूप छान ती खेळत होती. मला वाटतं तिलाच प्राईज मिळालं. हे ते फोटो दिसतोय विखुरलेल्या केसांचा, ते सर समोर आहेत. तर त्यांना पाहून अर्णवचे पप्पा सारखे हसत होते. अरे असं पण नाही हेअरस्टाईल असायला पाहिजे ना, म्हणजे तुम्ही फोटोवर तरी ॲटलिस्ट चांगले दिसा, तुम्ही ऑर्गनायझर आहात, कोणी हसलं नाही पाहिजे ना तुम्हाला. सकाळी 9 पासून सगळी मुलं येऊन बसलेली होती, सगळे पॅरेंट्स येऊन बसलेली होती, सगळ्यांना भूक लागली होती आणि सोबतच त्यांच्या मॅचेस खूप उशिरा सुरू झाल्या. आणि खूप वेळानंतर अर्णवची काताची कॉम्पिटिशन सुरू झाली आणि थोडीशी घाई केली म्हणून पहिली काताची कॉम्पिटिशन, पण तो छान खेळला. काता आणि कुमितू असे ते कराटेचे 2 प्रकार आहेत. तर त्या प्रकारांमध्ये त्याने दोन्ही ह्याच्यात भाग घेतलेला होता
आणि पहिला हा प्रकार काताचा होता. त्यात बाकीच्यांचे सुरू झाले. मध्ये मध्ये जियान सारखा त्या मॅटवर जायचा आणि त्याचे पप्पा त्याला ओढत बाहेर आणायचे. हे त्याचे फ्रेंड्स होते जे की ऑरेंज बेल्ट आहेत. अर्णव येल्लो बेल्ट आहे, म्हणजे तो व्हाईट नंतर येल्लो असं सेकंड टप्प्यात आहे. आणि हे त्याचे फ्रेंड्स आहेत जे की सिनियर होते. पार्थची मम्मी पोहोचली होती. हीच ती साऊथ इंडियन मुलगी आणि तिने फक्त एक पंच मारला आणि ती जिंकली. I found my voice, now here I am, seeing it all from where I stand. Stars are guiding me, fire burning beautifully, reaching out now, reaching out. You held my hand and together we roam. Whoa, 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 whoa. But now I stand alone in my own. Bring me back to the world. Whoa, 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 whoa. Where I'll be alone in my own. Bring me back to the world. Whoa, 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 whoa. Where I'll be safe even if I fall. Won't let gravity pull me down. Bring me back to the world. Standing alone, where I go, light shining bright, but still I'm low, searching for home, feel. सेकंड मॅच कुमितूची होती, जो की कराटेचाच एक प्रकार आहे, ज्यात बॉक्सिंग असते, शक्यतोवर बॉक्सिंग असते आणि पंच आणि लेग्सचे काही प्रकार असतात. त्यांचे काही नियम असतात ते जे की फॉलो करावे लागतात. मला वाटतं जेव्हा पायाने लावर वगैरे तर तेव्हा त्यांना काहीतरी पनिशमेंट किंवा एक पॉईंट कमी दिला जातो, असं काहीतरी ते आहे. आणि मॅटवर पूर्णपणे खेळलं जातं. त्याला 2 राऊंड मिळणार होते. पहिला राऊंड खेळल्यानंतर तो फायनलमध्ये जाणार होता आणि पहिला राऊंड त्याचा व्हाईट बेल्ट सोबत होता, जो की तो जिंकला. आणि नंतर त्याची सेकंड मॅच सुरू झाली, ज्यात की त्याने खूप छान परफॉर्मन्स दिला आणि त्याला वॉर्निंग मिळाली होती, कारण तो घाई करत होता आणि त्याने अच्छा असं आहे ते. ओके. सारखं मुलांचं नाव अनाऊन्स केलं जात होतं, कारण मुलं ऐकायला. इथेच आपल्या हिरोला वॉर्निंग मिळाली होती, कारण त्याने पायाने त्याच्या समोरच्याच्या गालावर मारलं होतं. तर त्याने त्याचे पॉईंट्स कव्हर करत बरोबर फायनल मॅच जिंकून घेतली. अशा एखाद्या चॅम्पियनशिपचा तुमचा काही एक्सपिरियन्स आहे का, तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याने डिफेंड करतानाचे पॉईंट्स खूप जिंकले. रेड फ्लॅग वर झाला म्हणजे रेड ग्लोव्ज घातलेला व्यक्ती जिंकला, म्हणजे तिथे अर्णव जिंकला. तर हेच ते मेडल्स आणि ह्याच त्या ट्रॉफीज ज्या की सगळ्यांना जिंकायच्या होत्या. ही एक मॅच बघण्यासारखी होती. ती ऑरेंज बेल्टवाली मुलगी इतक्या जोरात आवाज तो करत होती की पूर्ण हॉलमध्ये तिचा आवाज फिरत होता. आणि हाच तो लास्ट मोमेंट, प्राऊड मोमेंट. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.